माझे बाबा पोलिसात नोकरीला असल्यामुळे ना त्यांचे काही गोष्टींविषयी नियम पक्के आहेत किंवा ठरलेले आहेत काही गोष्टी की हे असंच असतं कारण त्यांनी त्यांच्या नोकरीत काही गोष्टी त्या पाहिल्यात. तर वयाने मोठी आहे. आता काय ते इंटरकास्ट वगैरे असं काही आमच्या घरात कधी डिस्कस झालं नाही, पण बाहेर न सांगणारे असतात ना, इनपुट देणारे असतात. बापरे मराठा ब्राह्मण वगैरे असं तसं आम्ही ते काही आम्हाला ते म्हणजे आम्ही कधी एकमेकांशी ते डिस्कस केलं नाही. रादर आमच्या घरच्यांनीही केलं नाही, म्हणजे तुमच्या पद्धतीने की आमच्या पद्धतीने इथपर्यंतही ते गेलं नाही कधी. पण माझे बाबा मला म्हणाले की तू सगळं ठरवायच्या आधी मला एकदा आम्हाला भेटायला आवडेल तिला, म्हणजे क्षिती म्हणून. तर एक बघण्याचा कार्यक्रम ठरवावा लागला आम्हाला. म्हणजे रीतसर जलक्षिती. आणि मी ना पेपर उघडून असा बसलो होतो. आय एम नॉट जोकिंग. मी तिच्या घरात आम्ही बसलो होतो आणि मी असा पेपर उघडला होता आणि मी त्याच्या मागे स्वतःला लपवलं होतं की हे का मला दाखवतोयस. आणि क्षिती ट्रे मधनं चहा घेऊन येते. इमॅजिन क्षिती, म्हणजे तू तिला ओळखतेस. म्हणजे they did not treat it like that. I did not treat it like that. आता तू माझ्याकडे आलीस आणि तुला चहा, तो कसा घेऊन यायचा चहा पहिल्यांदा आल्यावर 3 माणसांचा चहा. हे प्रसंग आपण पाहिलेत ना की ते मग सासू सासरे मी काय अशी खाली बघून अशी चालत नाही आले. ती मुलगी चहा घेऊन येते आणि त्याच्यात इडली चटणी. आणि ना मग मला पेपर साधारण इथे घेऊन लपवावंसं वाटलं. इडली केलेली होती. हे कोणी केलं तर क्षितीची आई. क्षितीनेच. तर इडली शक्य नाही, चटणी हा चटणी ती आउटस्टँडिंग बनवू शकते, पण इडली तर मला असं झालं की नका रे नका कुठं सांगू, थांबा रे वगैरे. आणि पण मग ते तेवढंच झालं. त्यानंतर येताना आम्ही तिघं एकत्र आलो. मी तर शांतच होतो. बरं मला मेसेजवरही काही करता येईल, मी आय वॉज ड्रायव्हिंग, तर मला काही क्षितीला काही इन्स्ट्रक्शन काहीच नाही. आणि मग येताना असं झालं की पुन्हा हिला काही मला विचारता येत नाही, कारण आम्ही एकत्र ट्रॅव्हल करतो की काय वाटलं कसं वाटलं. आणि गाडीत मी सांगू का, साधारण वाशी टोल नाक्यालाच माझे वडील असं म्हणाले, नाही पण मग आता काय करूया, ते काही आता सगळं तुमच्या पद्धतीने ठरलंय, आमच्या पद्धतीने म्हणजे आई बाबांच्या पद्धतीने काही गोष्टी आम्हाला करू देत, म्हणजे ते आम्हाला पत्रिका बघू दे. तर मी म्हणलं बरं. बट यु नो टू गिव्ह इट टू देम, त्यांचं असं अजिबात म्हणणं नव्हतं की नाही जुळली तर, किंवा आता तुम्ही हे करा. त्यांचं म्हणणं होतं हे तुम्ही कराच, पण आम्हाला जे होईल ते आम्ही आमचं बघतो ना. आम्हाला आमचा विश्वास आहे ना.